एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. कशा आहे सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेत आहे. तर ना आज मी एक्साइटेड आहे कारण मी एका गावी जाते आहे. आता ते जे सरप्राईज आहे ना ते मी फोडणार नाही आहे की कोणत्या गावी जाते आणि काय आहे ते, पण गावाला जाण्यासाठी ना माझी अर्धी पॅकिंग झालेली आहे. मी ती पॅकिंग तुमच्याबरोबर शेअर करते. सगळ्यात आधी ना मी सोहमचा ड्रेस जो आहे, तर हे शेरवानी आहे सोहमची. तर आता मला पॅक करायचे आहे. आम्ही ड्राय क्लिनिंगला दिली ती आणि थोड्या वेळ ना बाहेर वाळू घातलेली. मागे सरक रे, दिसत नाहीये. तर आता एक स्पेशल कार्यक्रम आहे, त्यासाठी ही शेरवानी घालणार आहे, ही पॅन्ट आणि ही शेरवानी. सोहमचा तर ड्रेस रेडी आहे आणि ना मी काही सामान भरलेलं आहे, पण आता हे सामान ना पॅक आहे, मी दाखवू शकत नाही. हो, पण येणार आहे ना व्हिडिओजमध्ये ना तुम्हाला सगळं हे सामान कळणार आहे. हे 2 गिफ्ट बॉक्स घेतलेले आहेत आणि याच्यात सगळं सामान आहे. आणि हा माझा ड्रेस आहे, हा वेअर करणार आहे मी. आणि इकडं बघताल तर एक बॅग तयार आहे, एक बॅग सोहमची तिथं आहे. मला अजून ना साड्यांवरचे ब्लाऊज घालून बघायचे आहेत. फक्त मी तुम्हाला ना ह्या बॅगमधलं दाखवते की मी काय काय घेऊन जाते, किंवा काय म्हणता येत, माझे ज्वेलरी कलेक्शन थोडक्यात म्हणू शकता. म्हणजे कलेक्शन नाही आहे, थोडंफार घेऊन जाते. तर काय काय घेऊन जाते, तर अशा बॅग ना तुम्ही मस्ट घ्या. ह्या बॅगनी ना एवढा आपल्याला उपयोग होतो ना. अशा मोठ्या बॅग म्हणजे पर्स टाईप आहेत आणि लिटरली माझं सगळं सामान मावलेलं आहे. काय किचकीच नाही, हे राहिलं ते राहिलं, अजिबात नाही. सगळं ह्याच्यात मावलेलं आहे. आता ही एक मी एक पिशवीच केली आहे, ज्याच्यामध्ये माझ्या सगळ्या नेल पेंट्स ठेवलेले आहेत. सोनशी ना हे ब्रश ठेवलेला आहे, फाउंडेशन ब्रश. आणि तर हा एक म्हणजे बो, आणि हे थोडंफार सामान आहे. आणि माझ्या ह्याच्यामध्ये आता मी सगळं काढून दाखवत नाही, जनरली ज्या नेल पेंटच्या बॉटल असतात ना त्या ठेवलेल्या आहेत. कारण ना काही गडबडीमध्ये अशा कार्यक्रमामध्ये, आता कशाचा कार्यक्रम आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर तुम्हाला रेग्युलर रोज व्हिडिओ माझे बघावे लागतील बरं का. आणि त्यानंतर ना मी माहेरी जाऊ किंवा कुठल्याही गावी जाऊ, मी ना हा माझा जो कोंब किंवा कंगवा आहे, मी बांबूचे म्हणजे आपली लाकडी कंगवे वापरते बरं का. ह्याच्याने ना तुमचे केस गळणे आणि तुमच्या केसामध्ये डॅन्ड्रफ होणं हे टोटली थांबतं. मला खूप मोठा अनुभव आहे. फक्त हे कंगवे जे आहेत ना ह्याचं उडण ना लिंबाचं पाहिजे, कडुलिंबाच्या पाल्याचं. चला आता नेक्स्ट दाखवते. मी ह्याच्यामध्ये ना हेअर ब्रश घेतलेले आहेत. आता बघूया कुठलं मी यूज करेल. आता हे 3 ब्रश घेतलेले आहेत, म्हणजे एक असावं ना एक्स्ट्रा त्याच्यासाठी. आणि त्यानंतर ना ह्या सगळ्या बांगड्या, हे बघा, ह्या बांगड्या मी नवीन घेतलेल्या आहेत. एवढ्या सुंदर आहेत ना, पण 120 रुपये डझन आहेत बरं का सोलापूरमध्ये बांगड्याचा भाव. त्याबरोबर माझे स्किन केअरचे प्रोडक्ट घेतलेले आहेत, स्क्रब घेतलेला आहे, पॅक घेतलेला आहे. आणि हो, माझं फेवरेट सिप्लाचं, मी कुठल्याही टूरला गावाला जात असेल ना, हे मी इग्नोर कधीच करत नाही. कारण ना ड्रायनेस होतो, तर ह्यासाठी मी कुठल्याही गावाला जाताना हे मी घेते. आणि परफ्यूम आता संपत आले, पण भागते ह्या ट्रिप पुरतं. त्यानंतर ना एवढी सारी ज्वेलरी घेतलेली आहे, कारण माझ्या आत्या आणि माझे इतर रिलेटिव्ह ते सगळे येणार आहेत. त्यासाठी आता मग कोणाला काय लागलं तर आपल्याकडं असायला हवं ना. तर आता मी काय पूर्ण ज्वेलरी तुम्हाला दाखवत नाही, कारण आता हे ना परत आवडणं मला फक्त कंटाळवा नाही. आणि फक्त आता हे दाखवते. हे हँड ब्रेसलेट मी स्पेशली माझ्या गाऊनवर घालण्याकरता घेतलेले, मस्त आहे. आणि फ्लिपकार्टवरून घेतलेलं आहे मी. आता हे नवीन जे निघालेत ना ते घेतलेले. 1 मिनिट हा. हे वाला असे असतात ना, हे फोटो काढा, ते असे असतात ना, हे असे वाले. तर हे घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही, घेतलेलं आहे. आणि आधी पॅक करून, हे तर असतं ना, हे पॅक करून ठेवलं नाही ना तर तुमच्या ज्वेलरी ना काळ्या पडतात. मी तर म्हणते ना, मी आता गावाला जाते म्हणून ह्या ज्वेलरी बाहेर काढल्यात, नाहीतर ना मी एक असं जे कॉटन असतं बघा, म्हणजे कापूस, त्या कापसामध्ये ठेवते, म्हणजे ज्वेलरी ना खराब नाही होते. आणि यामध्ये पूर्ण माझे कॉस्मॅटिक म्हणजे फाउंडेशन वगैरे असं सगळं घेतलेलं आहे. आता ह्या बॅग, आता हे मला मम्माला द्यायचं माझ्या आईसाठी. हे चिकल्याचे पॅकेट्स, अजून थोड्याशा बांगड्या आणि हे सगळे कॉस्मॅटिक घेतलेले आहे, कारण हे सगळे मला तिथं लागणारच आहे. तर चला, व्हिडिओमध्ये एवढं सगळं आज मी तुमच्यावर शेअर केलेलं आहे.
आणि हो, मी कुठं जाते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तर इथून पुढचे सगळे व्हिडिओ रोज पहा, छान छान कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच